हेमंतने 5 वडापाव 3 कचोऱ्या खाल्ल्या ना, त्याच्यानंतर 2 कप चहा पिला. एक सेंट चालू आहे. बाबा इकडे तू खा बघ. मित्रांनो यांचं काय चाललंय बघा. जय श्रीराम मित्रांनो, आजचा आमचा दुसरा दिवस महाबळेश्वरमध्ये आणि आमचा दुसरा ब्लॉग चालू करत आहे. इथून पहिला ब्लॉग आमचा अपलोड होईल आता थोड्या वेळातच, तो पण बघा. आमचा दुसरा ब्लॉग आहे. आमची तयारी चालू आहे. झाली लाल्या तू तयारी जेवण झाली का? हे घे लाल्या. काय केले तुम्ही? हा काय तो वराला काय लावले? काय लावले तो वराला? अरे मी काय सनस्क्रीन कोण लावतो? म्हणजे हिवाळ्यात पण सनस्क्रीन, पावसाला बाहेर धर्मशा पाणी होतं, सनस्क्रीन लावून चालले. हिवाळ्यात पावसाळ्यात बाहेर पाऊस पडतो यांचं सनस्क्रीन लावलं. हा जा काय पण लावसा. सांगू का काय लाव? रात्री काय केला? रात्री काय रे? रेडी तर झाली ओके एकदम ओके. पप्या बाय कुशल ओके का? चला निघू. हे चला चावी घ्या. चला चला मित्रांनो, आम्ही आता निघलेलो आहो शिव मंदिरावर. मॅपवर टाकलेलं आहे शिव मंदिर. काल तर आम्हाला मॅपने फसवलेला होता शिव मंदिर. आम्ही म्हणजे महाबळेश्वरला येत होते तेव्हा इकडून तिकडून रस्ता दाखवलेला, पण निघला. आता आम्ही चाललो शिव मंदिर. बघू आता पुढे दाखवतो तुम्हाला. अजून आमचा काही सेटअपच चालू आहे. काय चालू आहे काय माहिती याचा? काय चाललंय रे तुझा? स्टँडला वर घेतले. स्टँड आवरा काय इम्पॉर्टंट आहे का? मोस्ट इम्पॉर्टंट. मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे चालेल. चला भेटू पुढे. कुशल काय बोलायचं आहे? 2 शब्द नाही ना? आज सायलेंट मोड आहे त्याचा. काय विषय काय माहिती समजत नाही. थंडी लागतं. ब्लँकेट घ्यायचा ना रूम मधून. परत मॅपनी फसवला आम्हाला. काय तुम्ही मॅप लावता? मॅपनी फसवले. मॅपवर टाकलं शिव मंदिर. रोड होता. आता काय करणार आहे आम्ही? मॅपनी आता परत फसवलेलं आहे आम्हाला. काहीच करू शकत नाही. एक जण बोलत होते महाबळेश्वरला तुम्ही जाणार नाही, कुठं जाणार नाही. आम्ही महाबळेश्वर मध्ये आलो. कसा वाटतंय? एकदम ओके. कसं वाटतंय तुला? गारगार. याला थंडी लागते. कुशल थंडी लागतो तुला? नाही ना? आता झाला ना एकदम चिल्ड वातावरण. नाही तरी पण थंडी नाही लागते. गोव्याची ड्रेसिंग मारली बाई ड्रेसिंग. यांचं काय चाललंय या? म्हणजे त्यांनी तिकडचं टाकले, यांनी इकडून थांबवले. म्हणजे आम्ही जावंच नको. अजून एक आधी पुढचा जा. ए काका पुरं जेसीबी वाले काका. त्याला पण आवाज नाही. भाई आता आम्हालाच मागं जायला लागत. आवरा पाऊस पडतं तर आमची इच्छा झाली आता मोठ्यानं जायची. चल नाही जायचं मोठ्यानं. मोठ्यानं जाऊ. महाबळेश्वर मध्ये पण मोठे पकडतात. थांबा आता गोव्याला दाखवतो तुम्हाला. त्या पण जायचं का? कुठे? महाबळेश्वरला नको. बालदीने आणली बरोबर. बालदीने आणली म्हणून मोठ्यानं आता कॅन्सल केला. नाही तर आम्ही गेलो असतो. लई जाम पाणी पडतं बघा ना. एवढ्यासारखा पाणी पडतं आल्यावर. ऐका नाही पाण्याचा काय. हे पाणी पडता येईल कशाची आठवण? वल्गनी. चला वल्गनीला जाऊ. महाबळेश्वर मध्ये वल्गन लागली असेल. चला तुम्ही पण येता का? चला या. मित्रांनो यांचं काय चाललंय बघा. रस्त्याच्या मधील गाडी थांबवलेली. तो पहिला होता. याला जाऊ दे. बरोबर आहे बाई, बरोबर आहे. त्याने मग बरोबर. हे पहिला आलं तर यांना जाऊ दे. तू नंतर जा. आता कुठे जायचा? मॅपचे भरोसा. सरळ सीधा रोड. इथं पण एलिफंट पॉइंटला इथे यायचं ना पण. बरोबर. ठीक आहे चला. हे मॅपचे भरोसा आम्ही जात आहोत. ठीक आहे. कधी कधी चुकीचा पण दाखवा भेटलेला आहे आम्हाला. प्रत्येक वेळेला. आता मगाशी पण धोका भेटला का? डायरेक्ट पेट्रोल पंपावर नेऊन टाकला. तिथं टाकलेला आम्ही शिव मंदिर. नेऊन ठेवला पेट्रोल पंपावर. काय करायला आता सांगा? कोण शिवाजी येतं? लालू घाणेरडा कुठला? हे संस्कार केलेत कमी तुझ्यावर? हा असं तू बोलतोस दादा. दादा मोठा आहे. दादा बोलतोय. दादा उदय याचा आपला कोण? सुजल मामा बोलतोय. तसा आता दादा बोलतोय. मामाने चरवला फक्त वरती डोंगरावर. मामाने दिला ढकलून. थोडं याचा ये काय माहित मामाने मला वरती चरवला. आता सांगतो त्याचा तो गेला. नाही मी मारायला खाली उतरवलं एकटीने. तो आम्हाला बोला ना मामा सोडून गेला म्हणा. मामाच्या सोडीला राहायचा होता ना. अख्खा गड एकट्याने उतरवलं. तिला खायची गोष्ट आहे का? त्या पण उचलून ना अख्खा सुजल उतरवला आम्ही. त्याचा काय सुजल पारला असता वर्षा. ती मायरा 10 किलोची. सुजल 100 किलोचा. 100 किलो खांद्यावर उचलून मी
भाई खरा एकदा परला एकदम परला असता ना तो बाई माझ्या अंगावर आलता नाही याला पण याला मला पण दिला चला लाटलं राईट 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 हो, right आहे. तसं म्हणलं म्हणा, मी बघत होतो. चला मौसम तर एकदम गार्डन आहे टेन्शन घेऊ नका हे मन काय रे? या मस्जिद दरवेळीची नाटकं झाल्या ना ही. चड्ड्या बिड्ड्या नका घेऊ तुमच्या आईला तुम्ही ते चड्ड्या बिड्ड्या घेता. हा, या पण आला ना block चड्ड्या मध्ये. कुठे घेतल्या एक सेंट चालू आहे बाबा इकडे दुखा बघ. ह्यो कुठला पाय माहिती का इकडे? ह्यो त्याला आपण ते तल्याम बसता होतो. कुठला चला अरे बोटिंगच्या ह्याच्यात चालू होता. हा, विनालेक. विनालेक का? विनालेक असं दुकान भरले बघ. हो दुकान खूप भरलेलं आहे चालू नसेल वर्षा वडापाव सेंटर वर्षा लोक आम्हाला खाशात जायचं. बाबा हे बघा तुम्ही बघू शकता इथं लेक आहे पण लेक दिसणारच नाही तुम्हाला आवरा दुखावले. मित्रांनो आजचा व्ह्यू तुम्ही बघू शकता हे बघा ना किती भारी ना पाणी पडतं तरी मग आम्ही खिडक्या ओपन करून तुम्हाला दाखवतो आमची मेहनत आहे तुम्ही फक्त थोडासा सपोर्ट करा आणि आमचं 100 सबस्क्रायबर पूर्ण करा नाही लाईक नाही केला तरी चालेल. Like नाही आपण केला तरी चालेल. मग त्या पण subscribe नाही केलं तरी चालेल. चालेल मी बघता ना आनंद घेतात तीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी ठीक आहे वाटला तर करा तुम्हाला वाटलं तर करा नाही तर मग बघत राहा ब्लॉग चालेल आम्हाला सगळं काय चालेल करायचं असेल तर भाई एक हप्त्यात करून दाखवतो आम्ही बघ. नाही नाही तसं नाही आपल्याला पाहिजे स्वतःहून आलं ना तेच पाहिजे ना आपल्याला स्वतःहूनच ना मी पाठवीन ना असं आहे का का भाई हा लाईक करो सबस्क्राईब करो असं असं सबस्क्राईब सक्राप्राईज 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 करू अरे गॉगलच वरती जातो माझा सॉरी गाईज बघल जॉजल ये बाबा इकडे दिसते ना लिंबाची मस्त झाडं. हा लिंबांची झाड लिंबू कोणाला लिंबू पाहिजे असतील तर महाबळेश्वर तर सांगा गंप्याचं निंबू कमेंट करून आम्ही आलो आम्ही घेऊन येतो डायरेक्ट घरपोच पोहोचलो. घरपोच होईल घरपोच फक्त कोणला होतं घरपोच फक्त जे असतात ना कागदाचे तुकडे. कागदाचे तुकडे त्यानंच होतील हा. बाकी कोणाला होणार नाही आताच सांगतो तुम्हाला आहे त्या तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्वतः या ना खुडून घेऊन जा बाबा काय आहे त्या तुमची बघा जबाबदारी आम्ही नाही घेत. ते तुमची जबाबदारी आम्ही घेतो महाबळेश्वर मध्ये तू बात करे ना मुझसे चाहे आंखों का पैगाम न ले पर ये मत कहना अरे हो बदले मुझे देखना तू मेरा नाम न ले तुझसे मेरा दीन धर्म है मुझसे तेरी खुदाई तुझसे मेरा दीन धर्म है मुझसे तेरी खुदाई तू बोले तो बन जाऊं मैं बुल्ले शाह सदाई मैं भी नाचूं मनाऊं सोने यार को चलूं मैं तेरी राह में आम्ही आल्या आता मंदिराजवळ त्या कुठल्या पंचगंगा मंदिर पंचगंगा श्री मंदिर पंचगंगा मंदिर श्री पंचगंगा मंदिर त्या 5 नद्यांचा तिथं संगम होते ना तिथे आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये जर अलाउड असेल ना तर 100% दाखवीन तसा मग बघा हे आमचं बघ हे बघ हे कसं चालल्यान बघा आमचं पण महापालचं छत्री हे चालल्यान बघा ना कसं तुम्ही हे म्हणजे पॅन्ट बघा फक्त तुम्ही हेमन पॅन्ट कुठं चालले हे काय चालले जाम पाऊस पडतो मित्रांनो जाम पाऊस पडतोय आम्ही भर पावसात निघल्या तुम्हाला दाखवायचं आहे तर काहीतरी करायला लागलं आम्हाला पण फिरायचं आहे ना तुम्हाला पण दाखवायचं आहे आम्ही काय काय फिरलो त्या आहे म्हणजे शॉपिंग करायसाठी पण आहे छोटे छोटे वस्तू आहेत बघू शकता हेमन काय घेत हा हेमन घे ना काहीतरी बाबा मला राग येईल मंदिराच्या तर बाहेर आलेलो इथून मुखदर्शन आहे आणि आतमध्ये जायला इकडनं रस्ता आहे का रे लालू रस्ता आहे का तिकडनं हा इकडनं आहे इकडनं आत जायला रस्ता आहे हा इथं पण आहे छत्री लपवायची जागा चला वरती लपवलेलं आहे छत्री आणि आता आपण आतमध्ये चाललेलं आहे आतमध्ये शूट करायला आहे का अलाउड माहीत नाही मंदिराच्या बाहेर चालू काय पावसाला
आतमध्ये ना व्हिडिओ करायला अलाउड नव्हता, तरी पण आम्ही व्हिडिओ थोडी काढलेला आहे. तुम्ही बघाल नंतर ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. थोडी काढलेलं आम्ही दाखवतो तुम्हाला. गए नाम महाबलेश्वर, इसीलिए इस मुल्क को महाबलेश्वर हो गए. पांडवों के गुरु थे धौम्य ऋषि, उन्होंने 5000 बरस पहले भगवान की पहली पूजा किया. जो बाहर का से तुमचा ना हे कुठं पण चालू होतं फोटो काढायला. हे बघा 2 नंबर 3 नंबर यमन लास्टला. माझं पण काराच आहे, बघू इच्छा झाली तर. काय घाय आहे त्यांची काय माहिती समजा नाही. काय थोडीशी सूचना बिचना आहेत, जरा बघून घ्या तुम्ही पण. अर्धा तास झाला फोटो काढताना का हे बोलतो हेमून सांगतो माझं फोटोच चांगला येत नाही. आपल्याला बोलले शब्द द्यायचा रे, लवकर जाऊन मी नाही काढायला फोटो बिटो. चला पप्पा भाईने आता पोच दिले. तू कशी व्हिडिओ करायचे माहितीये का? ए रे बाईला याला कुठं घातला? फोटो काढा फक्त अंतर बघा, अंतर ये कुठं नाही यो कुठं 5x ला काढा. फोटो चांगला येतात आणि चांगलं काढलं असते तर बरं आहे. काही पाऊस जोरान आला आता येतील बघा कसं. आता कसं येते आलं वाकडं टिकरं आलं पाणी बोलतं जोरान आला. चांगले कोणी अर्धा तास झाला फोटो काढता, फोटोच चांगले येत नाही. मी काढू, मी नाही चांगलं काढत फोटो. फायनली फोटोशूट संपला ना तुमचा. आता चला हा चला बस झाला. लय तुम्ही फोटोशूट केला, अर्धा तास तिथं घातला. मला घे छत्री, मला छत्री घे. हे पण जा भिजत भाई टॅलेंटेड पोर आहे मला. आता बघा पत्राचे काय चालले. आहे आता काय आलं छत्रीन. हा आहे पंचगंगा मंदिर. हा हे पंचगंगा मंदिर आहे का. आतमध्ये दाखवतो तुम्हाला. नंदी आहे ना, नंदीच्या पाण्यातला पाणी येतं मुखातून. नंदीच्या मुखातून पाणी येतं. आणि साहिल सेवी कुठे बघले यार? आम्ही नव्हते, आम्ही आलेलो तरी आम्ही आलो नव्हतो मंदिरात. आता मेन प्रॉब्लेम आहे आपला चप्पल गायब होती. छाता. आता छत्री ठेवायचा जाम प्रॉब्लेम होता आमचा. बघतो आम्ही कुठेतरी आयडिया करतो. हे पत्रा बित्र न ठेवतो वरती इकडं. म्हणजे तर खाली नाही. ह्या 5 नद्यांचा पाणी एकत्र येतं इथे. गायत्री, सावित्री, कोयना, वेण्णा आणि अजून एक तिकडे कृष्ण. हे आमचे पंडित उतरले खालते. ते पोरांना म्हणजे व्हिडिओ करायची नव्हती तिथं, पण अलाउड नाही. 500 रुपये फाईन आहे. तरी पण आम्ही तुम्हाला दाखवासाठी आवरा माच केला ना, व्हिडिओ काढली. हा जीवच तवरा नाद लागते. कर कसं आहे काम. मार घालायला लागला आता. चल आपली पण छत्री मिटक ये. ए लोकांच्या चपला बिपला चोराला का रे? चपला तर घालून आल्या नाही तुम्ही. आता लास्ट टाइम माझी गेली होती. पद्मेश्वर मंदिर. लालिया आता पहिले तुम्ही पिऊन या परून या पाया, नंतर आम्ही जातो आतमध्ये. छत्र्यांवर लक्ष ठेवावं लागतं बाई. आलं आमचं पण 2-3 निघत गेले ते डोका फोडून जोरान नारळ फोडून आले. आता खाली वागून मला मग किती. हे शिंगण नको ना, ते नारळाच्या पाण्यामध्ये भिजलेलं असतात ते. थंडी हाय जाम. कसं वाटतं बरं ना? बघून दे.
आम्ही शेंगदाणे घेतला आता. हे माकरा नाही आमच्यासाठी थांबली नाही, पुरं आले नाश्ता करायला. नाही. यांनी घातले उडी नाही हो, उडी घातले ना जसा डोका भिजवले ते जरा डोक्यात घाल ना घातले सगळ्याला. नाही अख्खा भिजायला तयार आहे मी. जाबीज हा देता जा. का मी देऊ शकत नाही का, तुला काय वाटतं? देशील हा मग जा पहिले पानं भिज जा. आम्ही आता इथं नाश्ता करायला थांबल्यावर नाश्ता कुठे भेटला नाही. एक भेटले चांगलाच स्टॉल छोटावाला, डान्स गॅंग करतो नाश्ता. मी आमचा दुसरा आहे 2 मग नाश्ता करायला बसला. याचं ते काय कोणाला फोन लावला याचं नाही मला सकाळपासून बोलवाय. मोबाईल एरोप्लेन मोडवर, टपरे बोलू. मोबाईल एरोप्लेन मोडवर. मोबाईल एरोप्लेन मोडवर बघा ते आता गेले मनाला शिकवता ऍक्टिंग करता. बोलत होता ना मग येबा 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 जबा जबा असते का नाश्ता केला भेटू आता. आताच ना मंदिरात दर्शन घेतला, मस्तपैकी नाश्ता केला. हे म्हणणे 5 वडापाव 3 कचोऱ्या खाल्ल्या ना, त्याच्यानंतर 2 कप चहा पिला. म्हणजे जो पैसे तरी काय वसूल करते ना, आता तिकडे झोपायची ऍक्टिंग करते तिकडे. आता आवरा खाल्यावर ना झोपणार नाही का? हा काय रे आता टोट काय लपवता जरा ना, कमी खायचा माणसाने. बाहेर आले जरा कमी खायचा त्या ना समजा नाही ना. बाहेरचा क्लायमेट आता आवरा क्लास झाले ना, काय दिसत नाही काय समोरचा. दाखवतो बघू शकता यो क्लायमेट बघा. काय बघू शकता रे. आवरा खायचा डिग्ब फिरायला अंगावर भरले आमचे. बीएमसी मधला इथं आम्हाला थांबवले. आता तुझं ड्रायव्हिंग लायसन्स दाखव. तर आमचा ड्रायव्हरलाच घेऊन गेले डायरेक्ट. खोटा होय आम्ही काय खोटा हो का? याला 100 दिलं तरी पण मान्य होईल, पण नाही देणार. नाही देणार. सगळं डॉक्युमेंट क्लिअर आहे ना आमचं, गाडी पण क्लिअर आहे. फोटो एडिट कर येतो. हॉर्स पॉइंटला आले आम्ही इथं, पण हॉर्स राईड डायरेक्ट बंद. गोरो डायरेक्ट उभं केलं गोठ्या. इकडे गोठा आहे त्यांचा. गोठ्यानं उभं केलं फक्त उडी. हा ते उडी घेऊन फोटो काढायसाठीच फक्त ते घोडा उडी घेतात आणि फोटो काढतात ते, त्याच्यासाठी आहे फक्त. माहिती का तुला कुठं जायचं आता? लालाचा मंदिर राहिले होते तर मंदिर. तर लालूचा देव बघू देता. हा लालूचा देव बघू जरा खालती कुठं आहे. परत येताना आता या फारा लागेल. नाही ते एकदाच 7 दिवस 7 दिवस व्हॅलिड असतं. कसं पण कुठं पण लोलू शकतो. जी पावती आपण काढतो ना ती 7 दिवस व्हॅलिड असते. हे सगळं लक्षात ठेवा तुम्ही येता वेळी. अजून पुन्हा दे तुला सांगता मी. हे काय चाललंय यांचं? ए मन काय चाललंय? डोक्याशी मसाज बिसाज करायला घेतलं काय? ट्राय करते का कसा काय बाकी एमजी काय पण बोल ना. पैसा वसूल आहे डायरेक्ट. थँक्स फॉर बंटी दादा. बंटी दादा एक नंबर गाडी. चला रे. अर्धा तो झाला गाडीन बसल्या, पाऊसच थांब नाही. आता पाऊस नाही थांब म्हणून काय जेवायला राहणार नाही आम्ही. चालू जेवायला. हेमंत सांगते लई भूक लागली. आता आवरा तिथं नाश्ता केले तरी पण भूक लागले. हेमंत 5 वडापाव 3 कचोऱ्या ना 2 कप चहा. काय गरज आहे गाईच. दुपारी जरा जास्तच पाऊस होता, सगळी भिजली म्हणून ना जेवण झाल्यानंतर शूटच केला नाही आम्ही काय ब्लॉग. आता वापस चालल्या मार्केटला. सगळ्यांच्या तयाऱ्या चालू आहे. हेमंत तयारी झाली? रेडी बाय अजून खरं लाल्या. ए लाल्या ए भांडिया ठीक आहे ब्लॉग मध्ये टाकतो या. सो भावांनो आता आलो आपण मार्केटमध्ये. आपली अर्धी गँग गेली पुढे, आम्ही 2 जण आहोत मागे. हे जास्त पुढे नाहीत पण जवळच आहे. दुपारी लाईव्ह भिजलो म्हणून ब्लॉग शूट नाही करता आला, पण आता होतं शूट. लिटरली आता एवढी थंडी आहे ना काय सांगू. मागे तुम्हाला आता फॉग वगैरे द्यायचं असेलच.
तर आता जरा अजबच आहे पण जरा 260 भेटते नाही तुम्हाला दाखवू नाही शकत. माणूस आहे. बघू शकता पाठीमागे धोका किती आहे. थंडी लागते काय बेकार थंडी लागते. नाही बेटा हो त्याच पण हीच मजा आहे. मार्केट बंद झाला का नाही बंद व्हायला किती 8 वाजल्या ना अरे लवकर कुठं. चला भेटूया पुढे. आलो मार्केटमध्ये 3 माकडा पण भेटली. यो भेटली काय करणार माझा कुठं कुठं जागा हे पण एक आवाज होऊन जाते. कसला म्हणणं अक्का नाही तुझी पण खालीवर हो. काय चाललं? फिरायचं दिवस. आपल्या देव हे लांब तंगरा बघल्याची. बघला बोले आम्ही आलो दुकानावर तर लाल्या कोणला रुमाला घ्यायला आले काय समजा लाल्या कोणला रुमाला घ्यायला आले रे तू. गाईज आता आहोत आम्ही महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता खूप चांगला असा धुका आहे. आमचा लाल्या जरा गार झालेला आहे धुक्यामध्ये. मला सांगताय कोणतं जाम थंडी लागतं तर म्हणा पटकन रूमवर चला पण रूमवर जायची इच्छाच होई नाही. आवरा भारी क्लायमेट आहे ढगान. काय बोलायचं लाल्या तुला कसं आहे क्लायमेट? एक नंबर. मग तरी पण तू रूम मध्ये का पाहिलं तर कोण तू अरे अख्खी रात इथे थांबू. अख्खे रात थांबा ना इथं झोपू नको झोपू नको झोपू ना. नको. वॉटर प्रूफ बेड आणू. हम्म. दुसरा काय करा वॉटर प्रूफ. एकदम पुढे बघायचं. बोल का भाई दुखा आहे बाकी काय पैसा वसूल आहे का नाही? एकदम पैसा झाला का मित्रांनो? आलो आता रूमवरती झोपलेले आहेत आपले सर्व गँग. रातचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. नाही रे रील्स बघतोय. अच्छा रील्स बघते का? थंडी लागते का? थंडी लागते का? थंडी नाही लागत बाबूला थंडी लागते. लालू बाबूला आमच्या काय लागला थंडी लागते तुला नाही ना? माझं झोपाता ना मग आता पब्लिकला आपले बाय बोल. गुड नाईट. तो एक बघ गुड नाईट. तो तिकडे बघ रेस बघ कशा बघतोय वर्षा. कौशल आला आला दिसला. चला सर्वांना शुभरात्री. जय श्रीराम.